पुढची बातमी बघूयात। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी बहावलपूर आणि मुरीदकेमधील दहशतवादी तळ नष्ट करण्याचं भारतानं ठरवलं होतं। 23 एप्रिल रोजीच ही दोन्ही ठिकाणं भारताच्या निशाण्यावरती आली आणि त्यानंतर हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानची 6 पेक्षा अधिक लढाऊ विमानं पाडली। दरम्यान अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं युद्ध थांबवलं, हा राहुल गांधींचा आरोप सुद्धा संरक्षण मंत्रालयातल्या सूत्रांनी फेटाळला। मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी करत मॅच फिक्सिंग झाली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला। 2024च्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आरोप करत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय। मतदार यादीतील अचानक वाढ आणि निवडणूक आयोगाच्या आकड्यांमधील विसंगतीबाबत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली। राहुल गांधी यांनी मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर सादर करण्याची मागणी केली।